Hi everyone, Maha TET 2021 SST and EVS नोट्स. SST आणि EVSचे नोट्स आहे. Maha TET 2021साठी इम्पॉर्टंट वन लायनर्स आहे. वन लायनर क्वेश्चन्स आहे जे की 8th स्टँडर्डच्या SST बुक्समधून काढलेले आहे. पेपर 1 आणि पेपर 2साठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि पेपर 2साठी तर खूपच महत्त्वाचे आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. Johannes Gutenberg of Germany invented printing press in 1450 AD. जोहान्स गुटेनबर्ग कुठले होते तर जर्मनीचे होते. त्यांनी प्रिंटिंग प्रेस इन्व्हेंट केली होती. कधी तर 1450मध्ये. कॉन्स्टँटिनोपल इस्तंबूल वॉज अ कॅपिटल ऑफ बायझेंटाईन एम्पायर. कॉन्स्टँटिनोपल हे कुठलं कॅपिटल होतं? बायझेंटाईनचं कॅपिटल होतं. ऑटोमन टर्क्स कॉन्कर्ड इट इन 1453 AD. कॉन्स्टँटिनोपलला ऑटोमन टर्क्सनी 1453मध्ये कॉन्कर केलं होतं. सिराज उद्दौला कॅप्चर दी फॅक्टरी ॲट कोलकाता. सिराज उद्दौला यांनी कोलकात्याची फॅक्टरी कॅप्चर केली होती. रॉबर्ट क्लाइव्ह डिप्लोमॅटिकली ब्राइब्ड मीर जाफर दी कमांडर ऑफ नवाब्स आर्मी. जे रॉबर्ट क्लाइव्ह होते त्यांनी रिश्वत देऊन म्हणू शकतो मीर जाफरला आपल्या साईडनी केलं होतं, जे की कमांडर होते नवाब्स आर्मीचे. मीर जाफर बिकेम नवाब ऑफ बेंगॉल विथ सपोर्ट ऑफ ब्रिटिश. मीर जाफर नवाब बनले बेंगालचे हे ब्रिटिशच्या सपोर्टने. इथं नवाज लिहून आहे पण ते काय आहे? नवाब आहे. ओके. दी बॅटल ऑफ बक्सर वॉज फॉट बिटवीन. बॅटल ऑफ बक्सर कोणामध्ये झालं होतं तर ते मीर कासिम, सिराजउद्दौला आणि शाह आलम हे तिघे एका साईडला होते आणि ब्रिटिश मीर कासिम, सिराजउद्दौला अँड शाह आलम अगेन्स्ट ब्रिटिश. म्हणजे बॅटल ऑफ बक्सर कोणाकोणामध्ये फाईट झाली होती? ब्रिटिश आणि एका साईडला होते मीर कासिम, सिराजउद्दौला आणि शाह आलम. नेक्स्ट आहे टिपू सुलतान डाईड इन दी बॅटल ऑफ श्रीरंगपट्टणम इन 1799. टिपू सुलतान ची डेथ झाली होती कुठल्या बॅटलमध्ये? श्रीरंगपट्टणमच्या बॅटलमध्ये. कधी झालं होतं श्रीरंगपट्टणमचं बॅटल? ते झालं होतं 1799मध्ये. आफ्टर दी डेथ ऑफ रणजीत सिंग इन हिज मायनर सन दुलीप सिंग सक्सीडेड ॲज अ रूलर ऑफ दी स्टेट ऑफ पंजाब. रणजीत सिंगच्या डेथनंतर दुलीप सिंग हे यांनी ॲज अ रूलर म्हणून काम केलं. कुठे? स्टेट ऑफ पंजाबमध्ये. दी सिक्स वर डिफीटेड इन दी फर्स्ट अँग्लो सिख वार. सिक्सला डिफीट केलं होतं. वेर डिफीटेड. सिख हरले होते कुठल्या वारमध्ये? फर्स्ट अँग्लो सिख वारमध्ये. 3 wars वर फॉट बिटवीन मराठास अँड ब्रिटिश ड्युरिंग 1774 to 1880. 1774 to 1880मध्ये ब्रिटिश आणि मराठाचे 3 वार झाले होते. In 1798, Governor General Lord Wellesley, with a view to bring the whole of India under the British rule, introduced the subsidiary alliance. In 1798 मध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड वेल्सेल यांनी काय इंट्रोड्यूस केलं होतं? सबसिडरी अलायन्स इंट्रोड्यूस केली होती. लॉर्ड डलहौसी रिजेक्टेड दी अडॉप्शन अँड इन 1848 अनेक्स दी स्टेट ऑफ सातारा. जे लॉर्ड डलहौसी होती त्यांनी जे अडॉप्शन म्हणजे जसं आधी अडॉप्ट केले जायचे मुलं त्यांना रिजेक्ट केलं होतं. त्यांनी याला रिजेक्ट केलं होतं आणि 1848मध्ये स्टेट ऑफ सातारा त्यांनी आपल्या अंडरमध्ये घेतला. सिस्टम ऑफ dual government was introduced by Robert Clive in Bengal in 1765. सिस्टम ऑफ ड्युअल गव्हर्नमेंट, जे ड्युअल सिस्टम गव्हर्नमेंट आहे ते कोणी इंट्रोड्यूस केली होती? तर रॉबर्ट क्लाइव्हनी इंट्रोड्यूस केली होती बेंगालमध्ये 1765मध्ये. लॉर्ड वॉरन हेस्टिंग बिकेम दी फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. फर्स्ट गव्हर्नर जनरल इंडियामधले कोण होते? तर लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स होते. लॉर्ड कॉर्नवॉलिस
इंट्रोड्यूस्ड ब्युरोक्रेसी इन इंडिया. ब्युरोक्रेसी कोणी इंट्रोड्यूस केली तर लॉर्ड कॉर्नवॉलिसनी केली. द ज्युडिशियल सिस्टम वॉज मॉडेल्ड आफ्टर द ज्युडिशियल सिस्टम इन इंडिया. एक मिनिट, इंग्लंड आहे हे, ते एक मिनिट. तर इथे इंडिया नाही, इंग्लंड इथे. ठीक आहे, ओके. दी ज्युडिशियल सिस्टम वॉज मॉडेल. जे ज्युडिशियल सिस्टम अडॉप्ट केलं होतं इंडियामध्ये ते कुठल्या मॉडेलसारखं होतं, तर ते इंग्लंडमध्ये जे सिस्टम होतं त्या मॉडेलवर होतं. दी कमिटी अंडर द लीडरशिप ऑफ लॉर्ड मॅक्युले एन्फोर्स्ड इंडियन पेनल कोड ऑल ओव्हर द ब्रिटिश रूल्ड इंडिया. अ कमिटी अंडर द लीडरशिप ऑफ लॉर्ड मॅक्युले. लॉर्ड मॅक्युलेच्या अंडरमध्ये हे लीडर होते. एन्फोर्स इंडियन पेनल कोड. इंडियन पेनल कोड हे कोणाच्या अंडरमध्ये होते, म्हणजे लीडर कोण होते याचे, तर लॉर्ड मॅक्युले होते. दी फर्स्ट ट्रेन पाईल्ड बिटवीन मुंबई अँड ठाणे इन 1853. पहिली ट्रेन इन मुंबई आणि ठाणेच्या मधात कधी चालली, तर 1853मध्ये. टेलिग्राम सिस्टम कनेक्टेड मेजर सिटीज अँड मेजर स्टेशन्स इन 1853. 1853मध्ये टेलिग्राफ सिस्टममुळे मेजर सिटीज आणि मिलिटरी स्टेशन्स कनेक्टेड होते. कावसजी नानाभाई दावर स्टार्टेड दी फर्स्ट कॉटन टेक्स्टाईल मिल इन मुंबई इन 1853. कावसजी दावर यांनी पहिली कॉटन टेक्स्टाईल मिल सुरू केली कुठे, तर मुंबईमध्ये. कधी सुरू केली, 1853मध्ये. फर्स्ट ज्यूट मिल वॉज स्टार्टेड ॲट रिश्रा इन बेंगाल इन 1855. पहिली ज्यूट मिल कुठे सुरू झाली, रिश्रामध्ये. कुठे आहे, तर बेंगालमध्ये. आणि कधी, 1855मध्ये. Jamshedji Tata started the first steel plant, the Tata Iron and Steel Company at Jamshedpur in 1907. जमशेदजी टाटा यांनी पहिला स्टील प्लांट कुठे सुरू केला, तर जमशेदपूरमध्ये. आणि त्याचं नाव काय होतं, तर दी टाटा आयर्न अँड स्टील कंपनी. कधी सुरू केली, 1907मध्ये. सर विलियम जोन्स फाउंडेड दी एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल इन कोलकाता इन 1784. विलियम जोन्सनी एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल फाउंड केली होती, इस्टॅब्लिश केली होती. कधी, कुठे, तर कोलकातामध्ये 1784मध्ये. लॉर्ड विलियम बेंटिंग पास दी सती प्रोहिबिशन ॲक्ट इन 1829. सती प्रोहिबिशन ॲक्ट कोणी पास केला, तर लॉर्ड विलियम बेंटिक यांनी पास केला. कधी केला, तर 1829मध्ये. लॉर्ड डलहौसी एनॅक्टेड विडो रिमॅरेज ॲक्ट इन 1856. लॉर्ड डलहौसीने कोणता ॲक्ट पास केला होता, विडो रिमॅरेज ॲक्ट. कधी, तर 1856मध्ये. युनिव्हर्सिटीज ॲट मुंबई, मद्रास दॅट इज नाव चेन्नई, अँड कोलकाता वर इस्टॅब्लिश इन 1857. युनिव्हर्सिटीज इस्टॅब्लिश झाली होती कुठे कुठे, मुंबई, मद्रास आणि कोलकातामध्ये. इंग्लिश एज्युकेशन वॉज इंट्रोड्यूस्ड इन इंडिया ऑन रेकमेंडेशन्स ऑफ लॉर्ड मॅक्युले. इंग्लिश एज्युकेशन इंट्रोड्यूस झालं होतं इंडियामध्ये कोणाच्या म्हणण्यावर, कोणाच्या रेकमेंडेशन्सवर, लॉर्ड मॅक्युलेच्या रेकमेंडेशन्सवर. जे कधी झालं होतं, 1853मध्ये झालं होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि या नोट्सला, वन लायनर्सला नक्की लिहून घ्या, कारण याच्यातले खूप सारे असे वन लायनर्स आहे जे एक्झाममध्ये येऊ शकतात. तर थँक्यू अँड हॅव अ नाईस डे.